अब वक्त ही बदलेगा तख्त। मिरजकरांनो, आता रस्त्यावर उतरून क्रांती घडवा, नाहीतर शाप तुम्हालाच लागेल। खाड़े आने के बाद ही ये मिरज शहर बिगड़ गया। मिरज के उपाशी भीख मांगे नेताओं को कहाँ से ये अलीबाबा मिल गया और मिरज शहर का सब सत्यानाश हुआ। ही वाक्य आज मिरज शहरातील काही ठिकाणी ऐकावयास मिळत आहेत। सन 2009 पूर्वी मिरज शहरात गुण्यागोविंदाने नांदत होते। त्यावेळची मिरज शहराची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती पाहिली तर या शहरातील लोकांची मने आजही दुबंगलेली दिसून येतात, हे वास्तव आहे। मिरजेतील उपाशी प्रस्थापितांना आमदार सुरेश खाडे नावाचा परिसर सापडला आणि चारी बाजूने धुण्यास सुरुवात झाली। पैशाचा ओघ सुरू झाला। आज केवळ पैशासाठी हा परिसर वापरला जात आहे। खरे तर आजच्या घडीला मिरज शहराची शांतता भंग झाली आहे। म्हणून आमदार खाडेंसहित त्या प्रस्थापित मिरजेतील नेत्यांना बंदिस्त करण्याची वेळ आली आहे। त्यासाठी जनतेने रस्त्यावर उतरून क्रांती घडवली पाहिजे। मिरजेतील प्रस्थापितांनी यापूर्वी स्वर्गीय मदन पाटील, संभाजी पवार, प्रकाश पाटील व आमदार जयंत पाटील यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांना वेळोवेळी गारद केले आहे। आज अजित पवार यांच्या माध्यमातून त्यांनी डाव रचला, पण दादांच्या निधनानंतर या मिरजेतील नेत्यांचे मनसुबे धुळीस मिळाले। तरी देखील उपमुख्यमंत्री पदाचा भार स्वीकारलेल्या सुनेत्राताईंच्या मागे ते धागा शोधत आहेत। म्हणतात ना, बघणाऱ्यांनी तर लाजावं, नाहीतर म्हणजे कुणी तर लाजावं अशी म्हण आहे। पण राजकारणातील मिरजेच्या या नेत्यांना कशाचीच लाज वाटत नाही। जसं गांजा पिणाऱ्यांची एक टीम असते, त्या टीममध्ये एक ठराव केला जातो की आज कोणावर घाव घालायचा, आणि हा घाव घालत मिरजेतील प्रस्थापितांनी आमदार सुरेश खाडे यांना बळीचा बकरा बनवून मिरजेतील जनतेला गुलाम बनवलं। कोस्पॉन्सला बॉय म्हणून आमदार सुरेश खाडे यांना आज वापरण्यात येत आहे। प्राध्यापक मोहन वनखंडे हा खाडेंचा शत्रू आहे हे दाखवून मिरजेच्या नेत्यांनी आपली पोळी भाजून घेत पैशाची अतोनात लुटमार केली आहे। सद्यस्थितीमध्ये आमदार सुरेश खाडे यांना बाजूला करून मिरजेतील नेत्यांनी सर्व अंडी पिल्ल्यांची माहिती घेत शासनातील वरिष्ठ नेत्यांकडून निधी कसा ओरबडायचा हेच धोरण अवलंबलं आहे। खरंच राजकारण अनैतिक मार्गावर चालले आहे। 16 वर्षात आमदार सुरेश खाडे यांनी आपल्या मिरज शहरासाठी आणि आपल्या मतदारसंघातील 47 गावांसाठी आतापर्यंत निधी खर्च केला। त्याचबरोबर मिरजेतील नेत्यांनी आतापर्यंत मिरजेच्या शहर विकास कामांसाठी किती निधी खर्च केला याचा एकदा जनता दरबार भरून माहिती सांगावी असा रोग जनतेचा आहे। राजकीय वैमनस्य जोपासणे, घराघरामध्ये भांडण लावणे, तरुण पिढीला बर्बाद करणं, बेरोजगारांना कोणताही उद्योग देणे नाही, व्यवसाय नाही काय, म्हणून या मिरजेच्या नेत्यांनी आपल्या शहर विकासासाठी काय काम केले आहे याचा हिजाब जनतेला नेत्यांना द्यावाचा आहे। लोकप्रतिनिधी, नगरसेवक, नेते जर गैरकारभार करणार असतील तर त्यांच्यावर कारवाई कोण करणार याचेही उत्तर जनतेला समजले पाहिजे। मिरज शहराच्या विकासाची क्रांती घडवायची असेल तर जनतेने रस्त्यावर उतरले पाहिजे। सर्वच नेते, संघटना, NGO, कार्यकर्ते, पदाधिकारी कुठल्याच कामाचे नाहीत, ज्याची त्याची सेटलमेंट आहे। कुणावरही विश्वास, भरोसा न ठेवता जर जनता रस्त्यावर उतरली तर सर्व काही सरळ होणार आहे, हे मात्र नक्की।